नमस्कार. प्लेट्स ऑफ फ्लेवर विथ श्रद्धामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की मराठी व्हिडिओ हवेत, तर सर्वांसाठीच मी घेऊन येत आहे मराठी खाद्य संस्कृतीचा खजिना. महाराष्ट्रीयन सिरीज मी स्टार्ट करत आहे, तर त्याच्यामध्ये फक्त मराठी व्हिडिओज जे की महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीशी निगडीत असतील असे व्हिडिओज असतील. तर तुम्हालाही कुठला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. काही नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. पाटा वरवंटा सुद्धा कसा वापरायचा त्याच्यावरच्या रेसिपीज सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. सर्व काही महाराष्ट्रीयन परंपरेच्या रेसिपी तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर सर्वप्रथम आषाढी एकादशीचे निमित्त साधून आज आपण उपवासाच्या पदार्थापासून सुरुवात करणार आहोत. तर आपली पहिली रेसिपी आहे साबुदाणा वडा. वेलकम टू प्लेट्स ऑफ फ्लेवर विथ श्रद्धा. फ्रेंड्स, तुमचे महाराष्ट्रीयन सिरीज मध्ये स्वागत आहे. आपण सध्या महाराष्ट्रामधील फेमस पदार्थांचे व्हिडिओ बनवतोय. तर महाराष्ट्रातील सगळ्यांचा आवडता असा एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. आणि उपवासासाठी आणि कधीही स्नॅक्स म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना साबुदाणा हा वडा खास आवडीचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा, 1 ते 1.5 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे. थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, थोडेसे जिरे आणि 3 ते 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता. चला तर मग आपण बनवूयात आता साबुदाणा वडा. सगळ्यात पहिले मी शेंगदाणे आणि मिरची थोडंसं ओबडतोबड मिक्सर मधून बारीक करून घेईन. इथे हा साबुदाणा एकदम छान भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम मऊ झाला आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची जे आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलंय ते टाकूया. तुम्हाला जर मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता. याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा जो मी आधीच स्मॅश करून ठेवलाय तो घालूया. आधीच बटाटा स्मॅश करून ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स होतो. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. एका साईडला मी तेल तापवायला ठेवलेलं आहे. आपण आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला सगळं साबुदाणा बटाटा मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यानंतर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूया. अशा रीतीने आपण याचे छोटे छोटे गोळे बनवूयात आणि त्याला असं हलकासा चपटा करायचा. अशा तऱ्हेने आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊयात. आपले तेल पण आता व्यवस्थित गरम झाले आहे. आपण आता त्याच्यामध्ये हळूहळू वडे सोडूया. थोडेसे मीडियम आचेवरती तुम्हाला वडे तळायचे आहेत म्हणजे ते आतून पण व्यवस्थित होतील. तुमचे वडे फुटू नये यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. असं साबुदाण्याच्या पिठाचा असा गोळा घ्यायचा, त्याचा व्यवस्थितरित्या बॉल करायचा. त्याला हातावरती तुम्ही जसे लाडू वळता तसं त्याला छान गोल फिरवायचं आणि त्याच्यानंतर त्याला हळूच असं दाबायचं म्हणजे तुमचे वडे फुटणार नाहीत. असे छान गोल्डन ब्राऊन वडे जेव्हा होतात तेव्हा
आपण त्याला काढायचं. आपले वडे आता तयार आहेत. मस्त गरम गरम कुरकुरीत असे वडे तयार झाले आहेत. प्लेटिंग करण्यापूर्वी मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते. एकदम कुरकुरीत असा वडा झालेला आहे आपला. खूप गरम गरम आहे. आतून एकदम मऊ लुसलुशीत असा हा वडा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वरतून एकदम कुरकुरीत झाले आहे आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत. तर तयार आहेत आपले कुरकुरीत असे साबुदाणा वडे. हे वरतून एकदम कुरकुरीत आहेत आणि आतून एकदम मऊ झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे हे साबुदाणा वडे नक्की करून बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. उपवासाच नाही तर इव्हनिंग स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही हे वडे बनवू शकता. आणि महाराष्ट्र सिरीज तुम्हाला कशी वाटते ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड्स सोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.